जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने श्री लक्ष्मी महिला बचत गट यांच्या वतीने विधवा महिलांना राशन किटचे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम खेमानी रोड गरीबनगर येथील नटराज हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या या महिला बचत गटाच्या माध्यमातून समाजातील गरजू आणि विधवा महिलांना मदत करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन गटाच्या अध्यक्षा व समाजसेविका संजना गणेश जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आले। कार्यक्रमात परिसरातील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरणासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे सांगत महिला बचत गटाच्या कार्यांचे कौतुक केले। तसेच महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी एकत्र येऊन समाजासाठी काम करण्याचे आवाहनही करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान विधवा महिलांना राशन किटचे वाटप करण्यात आले आणि त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला। या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। श्री लक्ष्मी महिला बचत गट मी दीनदयाल अंतर्गत योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान या अंतर्गत आहे माझा श्री लक्ष्मी महिला बचत गट। मी या महिला दिवस 8 मार्चचा कार्यक्रम 12 मार्चला मी साजरा केलेला आहे महिलांसाठी आणि विधवा महिलांना मी राशन वाटप करते आणि माझा हा लक्ष विधवा महिलांना हरदम मी राशन वाटप करणार, गरीब महिलांना, गरजू महिलांना आणि हर 3 महिन्याला देते मी राशन। आणि यातल्या 2 माझ्या बारक्या मुली आहेत, त्यांना आई वडील बिलकुल नाही आहेत, त्यांचं सुद्धा शिक्षणाचं मी माझ्यावरती घेतलेलं आहे आणि एक मुलीला दोन्ही किडन्या खराब झाले आणि तिच्या मेडिसिनसाठी मी तिला मदत करणार आहे। बस एवढंच बोलून 2 शब्द। महानगरपालिकेअंतर्गत दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मार्फत उल्हासनगर 3 मध्ये श्री लक्ष्मी महिला बचत गट स्थापन केलेला आहे। ते वसुंधरा मॅडमनी स्थापन त्यांचा एरिया आहे, त्यांच्या एरियामध्ये त्यांनी हा स्थापन केलेला आहे। आणि संजना ही अतिशय ऍक्टिव्ह महिला आहे। ती प्रत्येक म्हणजे अशी मी अजून व्यक्ती अशी बघितलीच नाही की स्वतःचा खर्च करून ते इतर महिलांना राशन, पैसे, कोणाला गरजूंना मदत करते, वैद्यकीय मदत करते, साडी वाटप करते, सगळ्यांना महिलांना रोजगार निमित्त सगळ्यांना एकत्र आणून त्यांना मिरची कांडपचा व्यवसाय तिने सुरू केला। गटांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणासाठी तिने तयार केलं महिलांना। म्हणजे एक प्रकारचं ती एक नेतृत्व करते महिलांसाठी आणि तिला असं वाटतं की प्रत्येक महिलाने व्यवसाय करून आपले स्वावलंबन व्हावं अशी तिची इच्छा आहे। ज्या गरजू महिला आहेत तिला असं वाटतं की त्यांना पण आपण वरच्या पातळीवरती आणून त्यांना सुशिक्षित आणि स्वावलंबी बनावं यासाठी ती धडपडते। ती खूप अतिशय हुशार आहे आणि अशीच कार्यकर्ती महिला असायला पाहिजे आपल्या विभागामध्ये। धन्यवाद। आता सध्या तर योजना बंद आहे, नवीन योजना येणार आहे एप्रिल पासून, त्यामुळे फक्त फिरत्या निधी वगैरे सगळं बंद आहे। PM स्वनिधीचं फक्त चालू आहे आपल्याकडे। बचत गटांना आता काही नवीन गाईडलाईन्स नाहीये, त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही। नवीन गाईडलाईन्स आल्यावरतीच प्रॉपर सांगितलं जाईल।